नवीन यूट्यूबर। हा माझा पहिला व्लॉग आहे आणि मी पहिलीच व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करणार आहे आज। आणि मी आता जातो आहे पालघरला। मला आता माहिती नाही माझा आवाज नीट येतो आहे का नाही येत आहे, ते आता मला नंतर जेव्हा मी पूर्ण व्हिडिओ बघेन तेव्हा मला समजेल की माझा आवाज येतो आहे नीट की नाही। आणि आता माझा सीन असा आहे की मी जातो आहे पालघरला गाडी सर्व्हिसिंग करायला आणि हा माझा फर्स्ट व्लॉग आहे। आणि हे मराठी चॅनल आहे मित्रांनो, आणि त्या चॅनलचं नाव आहे पियुष राईड्स 018। आय होप तुम्ही सर्व ठीक असणार। मला जास्त सुचत नाही काय बोलायचं, पण होऊन जाईल सवय 2-3 दिवसात काय बोलायचं आणि काय नाही ते। मला तुम्हाला आवाज नीट येतो आहे का नाही येत आहे ते मला माहिती नाही, कारण मी सेटअप जरा अलगच केला आहे। मी मोबाईल लावून व्हिडिओ करतो आहे, व्लॉग करतो आहे, कारण जिथपर्यंत सवय होत नाही तिथपर्यंत तरी सध्या मोबाईलच यूज करावा लागणार। तुम्हाला दाखवेन नंतर मी सेटअप कसा केला आहे तो। मी आता सफाल्यावरून पालघरला जातो। सफाले टू तुम्हाला पूर्ण रस्ता तुम्ही दाखवेल। तुम्हाला सुचत नाही मी काय बोलू, कारण माझा फर्स्ट व्लॉग आहे आणि एवढी मला सवय नाही आहे सर्वांची, म्हणून होईल मला सवय 2-3 दिवसात। इकडे जरा खड्डे जास्त आहेत म्हणून जरा कॅमेरा व्हिडिओ हे जरा जास्त हलताना दिसेल, कारण इकडे बघा ना तुम्ही खड्डे पाहू शकता। असे जाग्यावर इकडे खड्डे आहेत ना की काय बोलू। हे बघा इकडे जास्त दुरुस्ती नाही आहे खड्ड्यांची, त्याच्यामुळे गाडीची सुद्धा इकडे वाट लागते, म्हणून गाडीसुद्धा हलू चालवावी लागते। हे रस्ते कधी ठीक करणार काय करणार काही सांगू नाही शकत। आणि मित्रांनो आजपासून मी रेग्युलरली व्लॉग टाकत राहणार। मला एडिटिंग करायला जाणार 1-2 दिवस तरी जाणार एडिटिंग करायला, आणि व्हिडिओ जास्त मोठी नसली, अर्धा तासाची तरी असणार। तर व्हिडिओ जास्त खिचता येणार तर बघूयात आपण, खिचता येणार म्हणजे पुढे अजून फिरता येईल का बघूया। पालघरवरून एक माझ्या मामाचं गाव आहे सुद्धा, तिकडे बघूया आपण, जर गाडी सर्व्हिसिंग लवकर झाली तर मग तिकडे जाऊन येऊया। तुम्हाला ते सुद्धा मी दाखवतो आज। तिकडे सुद्धा एकदम छान व्ह्यू आहे आणि मजा येते, म्हणजे माझ्या मामाचे बोट सुद्धा आहे, तुम्हाला ती सुद्धा दाखवेन मी जर आज गेलो तर। कारण गाडी सर्व्हिसला किती टाईम लागतो मला माहिती नाही, 1-2 तास तरी जाणार, कारण मी गाडी न्यू घेतल्यापासून सर्व्हिसिंग अजून केलेली नाही त्याला, आत्ता करतो आहे। 3 महिन्यानंतर आत्ता सर्व्हिसिंगला चाललो आहे।
गाडीला टाईम टू टाईम सर्व्हिस केलं तरच तर आपला चांगलं साथ देईल ना गाडी. त्याचा काय अर्थच नाही. गाडी नुसता घेतली आहे ॲसिस्ट ठेवल्या काय फायदा नाही. आणि माझा गावाचा रस्ता सुद्धा इकडूनच जातो, तुम्हाला दाखवतो मी पुढे. माझ्या गावाचं नाव दातीवरे आहे. आणि तिकडे ना गणेश उत्सव खूप जोरात होतो, म्हणजे धमाके काय बोलू. तर तो व्लॉग सुद्धा तुम्हाला मी दाखवेन. तिकडे खूप सारे गणपती बाप्पा असतात, बसलेले असतात. आगमन खूप सारं असतं गणपती बाप्पाचं, तुम्हाला मी दाखवेन. आणि आमच्या घरीसुद्धा असतं, त्याचं आगमन पण तुम्हाला मी नक्कीच दाखवेन. हे बघा दातीवरे, हे बघा हे दिसते नाव इकडे, दातीवरे नाव लिहिलं आहे. इकडून माझ्या गावाचा रस्ता जातो आणि हा रस्ता पालघरला जातो, पालघर. इकडून तुम्ही सातपाटीला सुद्धा जाऊ शकता. इकडून 3 गावाला रस्ता जातो, पालघर, सातपाटी, केलवे, बरेच रस्ते जातात. दाखवतो तुम्हाला मी. चला तुम्ही पण जरा एन्जॉय करा, कारण मी एवढं बोलतोय, मला माहिती नाही मी काय बोलतो नाही काय नाही, मला सुचत नाही मी काय बोलतोय. पण ठीक आहे, चला बघूयात. शाळेची मुलं खूप आता सुद्धा हात करत होते ते लोक. होते माझे पण असे दिवस चांगले. हे माकुंचार गाव आहे, हे सुद्धा चांगलं आहे. हे माकुंचा स्टॉप आहे हा मधला, मेन स्टॉप तिकडे होता अगोदर. आणि इकडून पालघर तर अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे, म्हणजे लांब आहे थोडंफार. स्पीड ब्रेकर खूप आहे तिकडे जागेच्या जागेला. आत्ता एक गेला की दुसरा लगेच आहे, असं आहे. आणि त्यामुळे मला खूप कंटाळा येतो खरं. 10 वेळेला गाडी स्लो करा. हे बघा काय नाही, चालते. सेफ्टीसाठी ठेवलेलं सर्व चालतं. आणि मी व्लॉगिंग बाईकवर नाही तर माझं गाडीवर करतो, अँटॉर्क. हे बघा ह्याच्यावर मी व्लॉग करतो आहे. बस बाईक असो किंवा स्कूटी असो, व्लॉग तर व्लॉग असतो. इकडे सुद्धा एक सुंदरसा व्ह्यू आहे, म्हणजे इकडे ना घरं आहेत, काही नाही काय आहे, काहीच नाही इकडे. एकदम असं खाली खाली आहे. बघा इकडे तलाव, तलाव म्हणजे छोट्याशी नदीसारखं आहे. आणि आजूबाजूला काहीच घरं नाही काय नाही, फक्त रिसॉर्ट आहे इकडे. इकडे नाही सॉरी पुढे आहे, ते सुद्धा दाखवतो. पूर्ण खाली आहे, काहीच नाही इकडे. इकडे एक मैदान आहे क्रिकेटचं, ते पण खूप छान आहे. उन्हाळ्यात खूपच छान दिसतं. इकडून मध्ये रिसॉर्ट आहे, सॉरी इकडे मध्ये एक रिसॉर्ट आहे आणि एक पुढे रिसॉर्ट आहे, ते सुद्धा एक छान रिसॉर्ट आहे. माझा आवाज नीट येत असेल का मला माहिती नाही, कारण मी जो सेटअप केला त्याच्याप्रमाणे मला नाही वाटत की जास्त आवाज येत असेल माझा. येत असेल तर ठीक आहे, चांगलं आहे. चेक करेल मी नंतर ब्लॉग बघेन तेव्हा मी चेक करेल की आवाज नीट येतो आहे की नाही. कारण मी माईक नाही लावलेला आहे, दुसराच हे लावला आहे. काच मला बंद करावी लागेल, आवाज तसा येतो आहे माझा. बघ इकडे तर थांबलेले
आय थिंक गाडी खराब आहे त्यांची. ते बघा इकडे पण सुंदरचा ब्रिज आहे, छोटासा आहे ब्रिज पण ठीक आहे. आजूबाजूला पाणी आहे, नदी. मी असाच ब्लॉग टाकत राहीन, तुम्ही नक्कीच पहा. चांगला वाटतं तर लाईक कमेंट शेअर नक्कीच करा. तेव्हा मित्रांनो इकडे सुद्धा एक गाव लागते मध्ये, जे मागूनसार गाव होतं ते सोडलं ना की थोडं पुढे आल्यावर अजून एक गाव लागतं. म्हणजे तुम्ही जसं जसं मध्ये येताना राहणार ना तसं तुम्हाला गाव दिसेल. हे बघा हे गाव आहे इकडे एक, दिसेलच तुम्हाला. हे बघा हे गाव आहे एक मध्ये इकडे. भरणेपाडा काहीतरी नाव आहे गावाचं. छोटासाच गाव आहे. इकडे सुद्धा तसंच आहे ते, काही घरं नाही काय नाही. ते एक घर दिसतं ते पण बांधायला घेतलं आहे ते, एकदम कोपऱ्यात आहे. हे बघा छोटं. इकडे सुद्धा काहीतरी बांधायला घेतलं आहे. मजा येते असं एकदम खुला खुला असलं ना, कुठेतरी छानपैकी एक घर बांधायचं आणि इकडेच राहून जायचं, शेती वगैरे करायची. एकदम चिल लाईफ, टेन्शन नाही कोणाचं आणि काय नाही. एकटे राहा, सुखी राहा आपल्या परिवारासोबत, खुश राहा एकदम. बाकी काय आपलं परिवार सोबत असलं ना मग काही नको. आपलं परिवारच ते सर्व काही असतं, कारण ते नसेल तर कोण नसेल. ते सोडून बाकी कोणच इज्जत नाही देणार, कोणच. म्हणजे आपले आई वडील समजतात ते कोण नाही समजू शकत. आपले बहीण भाऊ आपल्याला फक्त तेच समजू शकतात, मी बाकी कोण नाही समजू शकत. बघा इकडे ना खूप सारे खड्डे आहेत, म्हणजे रस्ता जरा वाकडा तिकडेच आहे, कारण की इकडे नीट रस्ते बनवलेले नाहीत मिळत. तरी पण आपण ट्राय करूया की शूटिंग नीट येईल. जास्त हे होते आपत्त्या म्हणजे गाडी फक्त तर नीट दिसत नाही. हलतोय जरा मोबाईल त्याच्यामुळे.
येते मला असं गाडी चालवायला सुद्धा. हेल्मेटला मोबाईल लावून आणि शूटिंग करून आणि तुमच्यासोबत बोलून. मी जास्त स्पीडला तर नाही जात आहे. नॉर्मल चालवलेलीच बरी आहे गाडी. जास्त स्पीडला जाणून पण फायदा नाही. आणि खास करून पावसाळ्याच्या दिवसात स्पीडला जास्त चालवून फायदाच नाही. तुम्ही सुद्धा नॉर्मल चालवा गाडी, हळू चालवा, काही घाई नाही, आरामात. बाकी चिल लाईफ एकदम, नो टेन्शन. बघा इकडे जास्त खड्डे आहेत तर मला नाही वाटत चांगली शूटिंग आहे. मी ट्राय करेन. मी जास्त शूटिंग नाही घेते इकडूनची, कारण इकडे खूप सारे खड्डे आहेत आणि याच्यामुळे माझा कॅमेरा जो आहे तो हलतो आहे खूप आणि त्याच्यामुळे नीट नाही. त्याच्यासाठी भेटूया आपण पुढेच डायरेक्ट. चांगला रस्ता असेल तिकडे मी शूटिंग चालू करेन पुन्हा. थोडेसे खड्डे आहेत तिकडे. टर्न आहे, टर्न बरोबर ओव्हरटेक करून फायदा नाही. भेटूया थोडंसं पुढे, कारण इकडे खड्डे भरपूर आहेत मित्रांनो. फायनली मित्रांनो चांगला रस्ता इकडे आलेला आहे. बरं वाटतंय जरा. हा माहीम रोड आहे आय थिंक तो. आणि इकडूनच आपण पालघरला जाणार टर्न मारून दाखवतो तुम्हाला मी. हा माहीमचा रोड आहे. इकडूनच पुढे एक टर्न आहे, तिकडून पालघरला जाण्यासाठी रस्ता आहे. आणि इकडून जरा सांभाळून या, कारण पोलीस स्टेशन आहे, कधी कधी चेकिंग चालू असते. त्यामुळे चिलमध्ये दे, टेन्शन नाही काय, चिल लाईफ. पोलीस आता आपलं काम करतात, आपण आपलं काम करायचं. बघा हा जातो समोर, हा जातो सातपट्टीचा रस्ता जातो आणि हा पालघरला. आता मी पालघरला जातो आहे. बघूया पुढे जर भेटला टाईम तर मग जाऊया सातपट्टी गावात. तुम्हाला दाखवेन मी सातपट्टी गाव, जर मम्मीची परमिशन असेल तर. मम्मी काय बोलते बघूया, मग बघूया पुढचं आपण जाऊया तिथे. मी काय नाही, असं मी फिरतच असतो, इकडे जा तिकडे जा, टेन्शन नाही काय नाही, एकदम चिल. आता इकडून मला अजून 6 मिनटं लागणार मध्ये जायला, 10-15 मिनटं. आता ते गॅरेज कुठे आहे मला माहिती नाही, जिकडे मला गाडी सर्व्हिस करायची आहे. बघूया पुढे जाऊन, चला. जास्त फास्ट जाऊन फायदा नाही. काय नाही, एकदम चिलमध्ये जायचं आणि चिलमध्ये यायचं, टेन्शन नाही काय नाही बोलायचं. माझा आवाज जरा अडखडत असेल, कारण नीट येतोय का मला माहिती नाही. आता माझा आवाज येत असेल का माहिती नाही मला नीट, पण मी प्रयत्न करेन की माझा नीट आवाज यावा आणि तुमच्यापर्यंत पोचावा. बस. काल मी आलो होतो पालघरला जाण्यासाठी, पण मी ह्या रस्त्याने रिटर्न गेलो, कारण पाऊस खूप होता आणि मी ना रेनकोट आणलेला ना काहीच नाही आणलेलं. मी जाणार का, त्याच्यामुळे विचार केला की रिटर्न केलेलंच बरं. माझी आत्यासुद्धा राहते, पण त्यांची रूम आहे इकडे रूम आहे, पण ते राहत नाही.
इकडे पण मी कधी कधी येतात आम्ही महिन्यातून वर्षातून एकदा येतच असतो पालघरमध्ये राहायला 2-4 दिवस आत्याजवळ. एकत्र फॅमिली असली किंवा मजा करायला जरा खूपच मज्जा येते. आणि आता गणपतीला फक्त 1 महिना पुढचा महिना राहिला, नंतर त्याच्यानंतर गणपती आले मित्रांनो जवळच. गणपतीला सुद्धा आम्ही खूप एन्जॉय करतो. तुम्हाला तो सुद्धा मी पूर्ण व्लॉग दाखवेन. प्रयत्न करेन की पूर्ण व्लॉग करावा मी आणि तुम्हाला दाखवावा. इकडे सुद्धा खूप सारे खड्डे आहेत, बघू शकता तुम्ही. एक जरी खड्डा चुकला ना असं की हां इकडून मी खड्डा चुकला, डायरेक्ट दुसऱ्या खड्ड्यात जाऊन गाडी पडते आपटते. काय बोलणार, जाग्या जाग्यावर खड्डे आहेत नुसत्या. बघा तेवढीच मज्जा सुद्धा येते मला गाडी चालवायला. मित्रांनो ही नॉर्मल थारपेक्षा आपली ती रॉक थार असते ना, हाय हाय त्याचा काय लुक आहे, चुम्मा लुक एकदम खतरनाक. आपल्या स्नॅक्स भाऊकडे आहे ना, श्रीमंत दादाने सुद्धा चालवली होती ती, ॲडव्हेंचरला गेले होते तेव्हा ते डोंगरावर. काय होती गाडी खतरनाक एकदम, आणि खूपच मला भारी वाटलं ते. मी पूर्ण व्लॉग पाहिलं, तो पूर्ण व्लॉग पाहिला, भारी वाटलं रे. थोडासा फन सुद्धा होता त्याच्यात, जसं की मॅगी खायला प्लेट नाही, चहा प्यायला कप नाही, असं कोणतरी असतंच रे मित्रांनो आपल्या ग्रुपमध्ये. पण श्रीमंतदादाची व्हिडिओ खूप मला आवडतात आणि माझी खूप इच्छा आहे की मी त्यांना एकदा तरी भेटावं लाईफमध्ये माझ्या. माहिती नाही चान्स भेटेल का नाही मला, पण एकदा नक्कीच त्यांना मी भेटून राहीन श्रीमंतदादांना. अरे रे रे खड्डे भरपूर आहे तिकडे यार. रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहे मला तेच नाही कळलं आहे. आमच्या सफाळ्यात एवढे खड्डे नाही तिकडे, तेवढे इकडे आहेत. ते बघ ना जागेचा वगैरे रस्ता बघ कसा झाला. हे बघ हे बघ हे बघ. मी तर थांबवतो आता इकडे शूटिंग, कारण खड्डे खूप आहेत आणि नीट हे दिसणार नाही. भेटूया आपण पुढेच डायरेक्ट. ठीक आहे भेटूयात पुढे आता. हा मित्रांनो एवढं पोचलो तर आहे आता. आता गॅरेज जरा शोधतो आहे मी कुठे आहे, कारण मला माहिती नाही एक्झॅक्टली कुठे आहे ते. पालघरचा फाटक आहे तिकडे आहे असं बोलले मला मामा. तिकडे जाऊन जरा चेक करतो मी कुठे आहे नक्की. तिकडून आता पालघरचा फाटकला जायला रस्ता कुठे आहे नक्की मला माहिती नाही, पण आपण विचारूयात नक्की कुठून जातो. आता ये तिकडून चेकिंग करूया, चला बघूया इकडून आहे का नाही. बघूया भेटतो का नाही, नाहीतर मग लोकेशन मागावी लागेल आपल्याला मामाकडे आमच्या. आय थिंक तो हाच आहे वाटतं फाटककडे जायला रोड. मला एक्झॅक्टली माहिती नाही कारण मी जास्त फिरलो नाही इकडे, त्याच्यामुळे मला काय माहिती नाही. इकडे मी आलेलो आहे बराच वेळ, पण एवढं मला लक्षात नाही. ह्या एरियात मी एवढं फिरत नाही ना, म्हणून मला एवढं किती लक्षातच नाही की नक्की रस्ता कुठे आहे ना काय कुठे आहे. तर बघूया शोधूया जरा भेटतो का रस्ता कुठे. फायनली रोड भेटायला आहे आपल्याला. आता बघूया मामा येतोय घ्यायला इकडे मला. आय थिंक मी जरा जास्तच पुढे आलो आहे. हा आहे पालघरचा ब्रिज. मला असं वाटतं मी जरा जास्तच पुढे आलो. मामा बोलतो मी तुला घ्यायला येतो इकडे. कुठे येतात बघूया.
कुठून येतात काय काय माहिती नाही. तर भेटूया आपण डायरेक्ट आता गॅरेजमध्ये. बाय बाय. तो फायनली आपको गॅरेज मिल भेटला आहे आणि आम्ही तिकडे आता पोचलो आहे. तर बघूया आता गाडी किती मिनटात रिपेअर होतो आहे त्याच्यावर आहे डिपेंड. गाडी रिपेअर झाल्यावर मग आपण बघूया तर आता सातपट्टीला जाऊया. नंतर मग ठीक आहे भेटूया नंतरला. बाय बाय. जय शिवराय. फाइनली गाइस गाड़ी मिल चुकी है और अभी जाएंगे घर पे. फायनली गाडी भेटलेली आहे मित्रांनो. तर अब तिथं घरी खूपच चांगली सर्व्हिसिंग केलेली आहे आणि त्याच्यासोबत ड्रोन सुद्धा दिलेली आहे गाडी मामाने. तर आता मी तिथे डायरेक्ट घरी जाणार आहे. विचार केला तर मामाकडे जाईन पण आता खूपच लेट झालं आहे त्याच्यामुळे मला जायला नाही भेटणार. तर आता बघूया कसं काय. पाऊस लागला तर मध्ये थांबावं लागेल कारण भिजू शकत तर नाही मी. आणि खूपच चांगली ऑइल वगैरे चेंज केलं गाडीचं आणि पूर्ण वॉशिंग करून घेतली आहे. आता एकदम जपून वापरावी लागेल गाडी. जसे अगोदर वापरत आलं तसेच आता सुद्धा यूज करायची. गाडी म्हणजे एक प्रेम असतं रे. ते गाडीवरचं प्रेम आहे ना कधीच संपू नाही शकत ना. ते कधी संपणार पण नाही. अरे बापरे. आता मला जायला किती टाइम लागतो मला माहिती नाही. पेट्रोल सुद्धा टाकावं लागेल गाडीत कारण काहीच पेट्रोल नाही आहे गाडी. आता डायरेक्ट जावं तर घरीच लागेल. विचार केला होता थोडासा फिरेन पण आता तर टाईम ना खूपच झाला आहे. 2 वाजायला आले तर लवकर जावं लागेल घरी. थोडंसं काम आहे मला म्हणून लवकर जावं लागेल. नाहीतर फिरलो असतो असं काय नाही. स्कूल इकडे आहे. मी आता पहिल्यांदा मी इकडे येत नाही. मी लास्ट टाइम मला वर्ष झाली मी लास्ट टाइम इकडे आलो होतो. त्याच्यानंतर इकडे कधीच आलो नाही. आता सेकंड टाइम आलो इकडे. मला नीट रस्ता पण माहिती नाही इकडूनचा. कुठला रस्ता कुठे जातो ना कुठे नाही. घरी पोचायला तर मला अर्धा तास तर लागेल. कुठून आलो होतो मला ते आठवत सुद्धा नाही कारण रस्ते असे आहेत ना इकडे मित्रांनो. खरं बोलतो. इकडे सुद्धा शाळा. हे एक चांगलं आहे की जागेवर शाळा आहेत. बस आता मेन रस्त्यावर निघून फायनली आता मेन रस्ता लागला आहे तर सीधा इकडून घरी. चलो आता डायरेक्ट घरी जाऊया. मित्रांनो माझा आवाज जरा नीट येत नसेल मला तरी वाटतंय. बघूया आता कसं काय ते. आवाज येत असेल तर ठीक आहे नंतर मग बघूया काय करायचं ते. तसं पण मी जास्त काय बोललेलो नाही कारण मी बोललो अगोदर फर्स्ट ब्लॉग आहे तर मला काही सुचत नाही काय बोलायचं काय नाही. आणि इकडे पावसाचं वातावरण सुद्धा आहे. आणि हे जे ट्रकच्या टायरमधून उडतंय ना पाणी खरं बोलतोय पूर्ण ह्या पाणी नाही उडत ॲक्च्युली. हा पूर्ण चिखल उडतोय. पूर्ण हा चिखल हेल्मेटची वाट लावून जातो खरं.
बघा इकडे एक स्वामी समर्थांचं मठ आहे, खूपच सुंदर आहे. नक्की या एकदा, मी सुद्धा आलो होतो. अरे रे पाऊस लागलेला आहे. पाऊस लागला टायमावर, काय करू नाही शकत आता. आणि मी शूट पण करू नाही शकत कारण पाऊस लागला इकडे, तर मला शूट थांबावं लागेल. पाऊस गेला का मी पुन्हा लावेल कॅमेरा. मित्रांनो सीन असा आहे की आता जरा पाऊस लागला आणि त्याच्यामुळे मला ना हे मोबाईल नाही लावता येणार, कारण पावसाने जो मोबाईल भिजेल ना तर थोडासा प्रॉब्लेम होईल, सीन होऊन जाईल. म्हणून आता नाही लावू शकणार मी. तर बघूया पुढे, जर पाऊस थांबला तर मग नक्कीच लावेल आणि भेटूया पुढे. ठीक आहे, पुढे आता जातो आहे. जर पाऊस तर थांबलास तर मग मी लावतो आणि पुढचा तुम्हाला ब्लॉग दाखवतो. तिथपर्यंत भेटूया नंतरला. लव यू गाईस. तर फायनली पाऊस थांबलेला आहे आणि मी पुन्हा एकदा शूट चालू केलेलं आहे. पावसाचा मला काय समजतच नाही, पाऊस थांबतोय, येतोय, जातोय, काय काय. दर 2 मिनिटात पाऊस पडतो आणि पूर्ण वाट लावून जातो मूडची माझा. ना नीट शूटिंग करून देतोय, ना नीट मला घरी जाऊन देतोय. कारण पाऊस आला तर मी घरी पण असं भिजत जाऊ नाही शकत. मी ना रेनकोट पण नाही आणला आज पण. मला माहिती होतं, मला वाटलं पाऊस नाही येणार एवढा, पण पाऊस लागला. पावसाचा काय भरवसा देऊन फायदा नाही पावसावर. कधी येतो कधी जातो काहीच समजत नाही. बघूया आता पाऊस पुन्हा येतोय की नाही. आपण फटाफट जायचा प्रयत्न करूया घरी. बघा पुन्हा पाऊस लागला थोडासा. काय पुन्हा थोडा पाऊस लागला आहे मित्रांनो. मला वाटतं की आता मला कॅमेरा ठेवावा लागेल मध्ये, कारण पाऊस लागला आहे. थोडासाच आहे पण रिस्क घेतलेला नाही बरा. माझा आवाज जास्त येत नसेल वाऱ्यामुळे, कारण थोडीशी गाडीची फास्ट आहे त्याच्यामुळे. मी नक्कीच प्रयत्न करीन. आणि इकडे खड्डे खूप आहेत. इकडे खड्डे भरपूर आहेत. भेटूया डायरेक्ट पुढे. आता थोडंसं शूटिंग बंद करतो इकडे, कारण खड्ड्यामुळे जो कॅमेरा ना खूप हलतोय मित्रांनो, त्याच्यामुळे जरासा मला थांबावं लागेल. भेटूयात पुढे जरा. हॅलो फॅमिली, और फायनली मी पोचलो आहे आता माहीम रोडला. आणि इकडे रस्ता खूपच चांगला आहे म्हणून पुन्हा शूटिंग चालू केली. आणि इकडे बिलकुल पण पाऊस थोडा पण पडलेला नाही, कारण इकडूनचा जो रस्ता बघणार ना तुम्ही, हा बघा पूर्ण सुकलेला आहे पूर्ण. इकडे पाऊस पडला असं वाटतच नाही मला, काहीच नाही. पुढून जातोय रस्ता ॲक्च्युली, पण मी शॉर्टकट मारतो इकडे, कारण इकडे पोलीस स्टेशन आहे आणि इकडून मला जरा जवळ पडतं. त्या साईडला निघतो मी डायरेक्ट माहीमच्या मेन रोडवर. थोडासा रस्ता खराब आहे इकडे, पण ठीक आहे, पोचतो आपण. बरं वाटतं मित्रांनो असं एकदम ताजी हवा, आणि त्या हवेवर मस्त गाडी चालवतोय, थंडी थंडी हवा लागते, बरं वाटतं. ही झोपसारखी येते, पण मला नाही आली. मी रात्री काल आपले लवकर झोपलो जरा, काय ना आमचं BGMI खेळण्यामध्ये पूर्ण दिवस निघून जातो. थोडं नाही बोलत तर दिवसातून आमचे 4 तास असेच BGM खेळायला जातात. BGMI पूर्ण दिवसात 4 तास आमचे फक्त BGMI साठी जातात. मी, माझा मित्र असतात 2-3 आणि माझा भाऊ असतात. पण काही पण बोला,
आपल्या स्क्वॉडसोबत खेळायला ना खूप मजा येते आणि ती मजाच वेगळी असते. ॲम्ब्युलन्स चलो, गाडी जेवढी प्रेमाने चालवेल ना तेवढीच ती आपल्यासोबत राहील, टिकून राहील. आणि गाडीवर प्रेम करायला शिका. खरं खूप लॉयल असते गाडी, कधीच धोका देत नाही. म्हणून मी एवढ्या गाडीसोबत लॉयल आहे. टाइम टू टाइम सर्व्हिसिंग गाडीची, टाइम टू टाइम ऑइल चेंज, सर्व टाइम टू टाइम करत जा. गाडीची केअर करा, मग गाडी आपली बरोबर केअर करते. खूप धूळ आहे मित्रांनो इकडे, आणि त्याच्यामुळे मला पुढचं दिसलं खड्डा दिसलाच नाही मला. आपण याच्या पुढे जायचा प्रयत्न करूयात, बघूया. लेट्स गो. माझा विचार होता मामाकडे जायचा, पण तो कॅन्सल केला. बघूयात नेक्स्ट टाइम कधी जायला भेटते. दाखवतो तुम्हाला सातपटी गाव. आणि आता मी गावीसुद्धा जाणार आहे 2-4 दिवसात. बघूया, काही काम असतं तर नक्कीच जाईन. तो पण तुम्हाला पूर्ण ब्लॉग दाखवेल मी. तुम्हाला जर माझा हा फर्स्ट ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा की तुम्हाला आवडला की नाही. जर नाही आवडलं असेल तर सांगा, मी नक्कीच प्रयत्न करेन की ह्याच्यापेक्षा चांगलं बनवायचं. आणि मी एडिटिंगसुद्धा स्वतःच करतो. असं नाही की एडिटिंगला दुसरा माणूस वगैरे किंवा मित्र आहे, स्वतःच करतो एडिटिंग. आणि मी टाकत जाईन असे व्हिडिओ मध्ये मध्ये, शॉर्टसुद्धा टाकत जाईन मित्रांसोबत. अरे रे 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 ये क्या चल रहा है. मला जाऊ द्या. काय हिरवळत आहे मित्रांनो, हे बघा काय भारी दिसते. पुढे वेडी वाकडे वळण आहेत, गाडी सावकाश चालवा. मी तुम्हाला विरारचा ब्लॉग सुद्धा दाखवेन लवकरच. स्टेप टू स्टेप सर्व दाखवेन. तुम्ही विचार करत असणार की माझ्या ब्लॉगमध्ये जे आहे मी जास्त काही बोलत नाही. त्याचं कारण असं आहे की मला काही सुचत नाही मी काय बोलू. कारण माझं हे रोजचं नाही, मी हे फर्स्ट ब्लॉग आहे माझा, हा पहिलाच ब्लॉग आहे. त्याच्यामुळे मला काही सुचत नाही मी काय बोलावं आणि काय नाही. बरं वाटतं असं. आणि गाडी एवढी धुतलाय तर एवढी स्वच्छ आणि सुंदर वाटते ना, खूपच छान वाटते. दाखवतो पुढे तुम्हाला, मी गाडी थांबवतो. ब्रिज आहे पुढे, तिकडे गाडी थांबवतो, मला दाखवतो मी. काय चुम्मा गाडी वाटते मित्रांनो, खरं बोलतो, एकदम लवली. मध्येच रस्ते खराब आहेत त्याच्यामुळे इग्नोर करा जरा. हे बघा, इज्जत आहे का नाही, इज्जत आहे का नाही. एकदम भारी फील होते असं गाडीवर एकदम उभी राहिल्यावर. पण मी जास्त वेळ नाही उभा राहत.
10-15 मिनिटात पोहोचून जाईल मी घरी. मला 18 मिनिट झाले. 18 मिनिटमध्ये मी इकडे पोचलो आहे. खंडर बिल्डिंग बघायला, खंडर बिल्डिंग असं रिअलमध्ये वाटतं की त्याच्यात हॉरर म्हणजे भूत असणार. हे बघा, हे जे इकडे आहेत ना, हे जे दिसतात ना 2 बिल्डिंग, 1 आणि 2, हे 2-3 बिल्डिंग आहेत काहीतरी, पूर्णपणे खंडर पडलेले आहेत ना. कोणी राहत ना तिकडे, कोणी काय. तिकडे नक्की बिल्डिंग आहे की काय आहे माहिती नाही मला, पण पूर्णपणे खंडर पडलेले आहेत. इकडे खूप वारा आहे कारण इकडे पूर्ण सुटत आहे बघा. पूर्ण एकदम काहीच नाही ना, घर नाही, काय नाही. खूप छान वाटते इकडे. बघा, बघू शकता तुम्ही हा जो व्ह्यू आहे ना, चुम्मा व्ह्यू आहे, चुम्मा एकदम खतरनाक. अशा ठिकाणी जर एखादं घर भेटलं ना राहायला, स्पॉट, जागा आहे, हा काय वाटेल भारी. माझा आवाज बहुतेक जास्त येत नसेल कारण इकडे खूप वारा आहे आणि त्या वाऱ्यामुळे माझा आवाज येत नसेल. गाडी थांबवतो आणि मला दाखवतो गाडी कशी झाला एकदम. त्यात ऐकी ना, हे बघा, हे बघा मध्ये थोडीशी वाटले, पण एकदम गाडी स्वच्छ आणि सुंदर झालेली आहे. पहिला होती कशी ना, आता झाली कशी, खूपच छान वाटते. आणि हे पाहू शकता तुम्ही, हा ब्रिज आहे. मी एका ब्रिजवर थांबलो आणि पाणी पडत किती डीप आहे इकडे, खूपच. मला मी दाखवतो, थांबा 2 मिनिटं. हा असा माझा सेटअप आहे, याचा मोबाईलसाठी लावलेला आहे आणि आवाज येण्यासाठी ही पिन लावला आहे की आवाज यावा नीट. आणि हा एकदम चुम्मा लुक, पूर्ण खुला, इकडे काय नाही, घर नाही, काय नाही, एकदम भारी वाटते. बघू शकता तुम्ही, डीप आहे हा बघायला गेलं तर. हे बघा, हे बघा, हे बघा, काय नाही दिसत, खूप खोल आहे, वाटतंय छान. या साईडला मध्ये बघू शकतो हे बघा, एकदम मध्येच हवा खूप येते, खूप चांगलं वाटते. चला जाऊयात पाऊस येण्याच्या आधी. हे बघा, पूर्ण ब्लॅक ढग. मला तरी वाटते आता पाऊस खूप जोरात येणार आहे, ज्या पद्धतीने ढग दिसत आहेत मला. काय भीती वाटते. चला जाऊयात घरी. चला जाऊयात घरी. बघितलं तर तुमच्या एकदम काय दिसते एकदम. आणि वारा बघेल ना, वारा खूप आहे इकडे, त्याच्यामुळे ना मला बोलता येते कारण माझा आवाजसुद्धा नाही येत असेल तुम्हाला. त्याच्यामुळे गाडीची स्पीड जरा हळू कमीच आहे.
माझा आवाज आलाय आवाज काय मला समजतच नाही काय होतं नाही. हां तर माझा आवाज ह्याच्या वाऱ्यामुळे कमी येत असेल थोडाफार. बघूयात आता कसा काय आवाज नीट येतो आहे की नाही. ते जर आवाज येत असेल तर खूपच चांगलं आहे. मध्येच मी चेक केला जेव्हा गॅरेजमध्ये होतो तेव्हा की आवाज ठीकठाक येतो आहे थोडाफार माझा. तर ॲडजस्ट करून घ्या थोडासा. बघूयात पुढचं. 10 मिनटात घरी पोहोचेल मी आता. गाडीत पेट्रोलसुद्धा नाही. मला पेट्रोलसुद्धा टाकायचं आहे. टाकेन घरी गेल्यावर आता. कारण आमच्या इकडेच पेट्रोल पंप आहे ना जवळ. बिल्डिंगच्या जवळच आहे. आणि इकडे वारांमध्ये खूपच येतो. खड्डे दिसतच नाही. ओ या वारा खूप आहे त्याच्यामुळे. हे बघा ना गाडी पूर्ण लेफ्ट साईडला जाते. एकदम स्ट्रेट रस्ता असला ना मग गाडी पूर्ण लेफ्ट साईडला जाते वाऱ्याने. आता हे लागलं आपल्याला माकुंचार गाव. आणि आता बस 10-15 मिनिट मग पोचू घरी. भूक लागली मला. मी सगळं काहीच नाही खायला. घरी जाऊन मस्तपैकी जेवायचं आणि बस व्लॉग एडिट करतो आणि रात्रीपर्यंत अपलोड करून टाकतो. मग टेन्शन नाही. आणि मराठी ब्लॉगर खूपच कमी आहेत आपल्या महाराष्ट्रात. आहेत पण खूपच कमी आहेत. कारण बहुतेक जण हिंदीच असतात. तुम्ही बघणार त्यांचा ब्लॉग तर हिंदीमध्ये बोलतात. म्हणून मी विचार केला की आपण मराठीमध्ये करूया. आपण महाराष्ट्रात राहतो तर मराठीमध्येच बोलूया. मी नेहमी कोणासोबत बोलणार तरी मी मराठीमध्येच बोल. जरी हिंदीमध्ये माझ्यासमोर कोण बोलत असला ना तरी मी त्यासोबत मराठीतच बोलतो. कारण मला मराठी बोलायला आवडतं जास्त कोणासोबत असलं तर. पूल आहे. शुभाई बंगला रेस्टॉरंट आणि हे मागुंचार टॉप. खड्डे हा मागुंचार स्टॉप आहे. बस आता इकडून सीधा घरी. हे बघा पोलीस स्टेशन मागुंचारचं. लय डेंजर पोलीस स्टेशन म्हणजे. जर आपण काही गुन्हा केला तर आपण काय घाबरायचं. हे डेंजर फक्त कोणत्या माणसासाठी असतं माहिती आहे का. जे गुन्हा करतात त्यांच्यासाठी. आणि पोलीस लोकांचं ना काहीतरी वेगळंच असतं रे. 2 मिनटं लागतात की कोण चोर असतं ना कोण नाही. कारण त्यांना पहिल्यापासून सवय असते ना. ट्रेनिंग दिलेली असते. आणि नाद नाही. पोलीस भाऊंचा नाद नाही करायचा. मित्रांनो मला तरी वाटतं पाऊस येणार आहे आणि मला भिजून जाणार आहे. बघूया चला कसं काय ते. आला तर आला. आजच्या गावात भिजू आपण पावसात. काय नाही घेऊ म्हणजे पावसाचे पण थोडेफार. आता मध्ये जाणार आहे मी विरारला. कारण माझं कॉलेजसुद्धा सुरू होणार आहे. तर ते पण तुम्हाला मी ब्लॉग दाखवेन रोज. मजा येते गाडी चालवायला. असं बघूयात आता बाईकचं. स्कूटीवर पण एवढा काय प्रॉब्लेम नाही ब्लॉग बनवला तर. पण बाईकवर कसं हे पुढचं जे उंच असतं ना ते पूर्ण दिसतं आहे. आणि ह्याच्यात फक्त तुम्हाला समोरचा रस्ता दिसणार.
बाईकचं हँडल आणि स्पीड नाही दिसणार. सॉरी स्कूटी. हे बघा मी एवढा जेव्हा खाली करेन ना तेव्हा दिसतंय तुम्हाला. हे बघा हे आपला सफाले सुद्धा डेव्हलप होत आहे मित्रांनो. आई खड्डे खड्डे खड्डे. बघा इकडे सुद्धा ब्रिज बांधायला घेतलाय. ब्रिज म्हणजे कसला बुलेट ट्रेनचा कसला तरी आहे हा. बघा कधीपासून काम चालू आहे इकडे. JCB जाऊया. मध्येच माझ्या तोंडून हिंदी शब्द 2-3 निघतात चुकून तर इग्नोर करा त्याला. काही खड्डे भरपूर आहे तिकडे. खड्डे म्हणजे असं नाही रस्ते ना जरा वाकडे तिकडे. हे बघा नाही बघा पूर्ण असे हे पडलेले आहेत. ते त्याच्यावरून चुकून गाडी गेली ना तर असं खालीवर होतं. त्याने हेल्मेट पूर्ण असं हेल्मेट सगळं मी पण हलतो आणि त्याच्यामध्ये मोबाईल आणि मग नीट दिसत नाही. स्कॉर्पिओ महिंद्रा लागलेला आहे. ब्रिज सफाले ब्रिज. हा मित्रांनो फायनली मी घरी पोचलेलो आहे आणि आता आजचा व्लॉग इकडेच समाप्त होतो आहे. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टाकतो लवकरच नेक्स्ट व्लॉग. बाय बाय. लव यू गाईस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.